राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गोंधळावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधलाय। आपले प्रश्न मांडण्यासाठी मुली येत असताना त्यांच्याशी दमबाजी किंवा धक्काबुक्की करणं गैर आहे, त्याचा काँग्रेस विरोध करणार असल्याचं थोरात यांनी म्हटलंय। भाजप काय आरोप करतंय यापेक्षा तुमचा कॅमेरा काय बोलतोय ते पहा, असं म्हणत थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे। सरकार असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, मात्र गुंड मोकाट फिरतायत असा आरोपही त्यांनी केलाय। काल नेमकं घडलं काय याचा पाहिलं पाहिजे, तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे। एखादे मुलं आहेत आणि ते जर काही म्हणत असतील की आम्हाला समस्या मांडायच्या आहेत राहुलजींपुढं, तर त्यामध्ये काही दोष नाही ना। त्यांचे प्रश्न ते मांडण्याकरता, त्यांचे संवाद साधण्याकरताच राहुलजी येत आहेत। असं असताना तुम्ही जर त्यांना दमबाजी करीत असाल, परत आम्हाला जबाब असे ते म्हणत असाल, त्यांना कोंडून ठेवत असाल, त्यांना धक्काबुक्की करीत असाल, तर ते गैर आहे। त्याचा विरोध तर आम्ही करणारच। काँग्रेसच्या गुंडांतून हाणमार झाली विद्यार्थ्यांना असा आरोप करते भाजप। भाजप काय आरोप करतो यापेक्षा तुमचा कॅमेरा काय बोलतो हे पहा ना। 60 ते 70 लोकांवर काँग्रेसच्या गुन्हा देखील दाखल केला युवक काँग्रेसने। आता सरकार आहे म्हणून ते करतायत असं, म्हणजे ज्यांना त्रास झाला त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि जे गुन्हेगार आहेत खऱ्या अर्थानं, जे गुंड आहे ते मात्र मोकळे राहतात।